नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आपण रेसिपीला करूया सुरुवात। आजची आपली रेसिपी म्हणजे ब्रेड पिझ्झा। सर्वप्रथम आपण तव्यावरती ब्रेड भाजून घेऊया। ब्रेड खूप पण भाजायचे नाही किंवा खूप पण जळवायचे नाही। ब्रेड आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे, त्याच्यासाठी फक्त थोडेसे ब्राऊन करून घेऊया आणि बाजू पलटत राहूया। इथे आपण एक ब्रेड परत ॲड केलं। आता परत आपण बाजू बदलून घेऊया। आपले सर्व ब्रेड भाजून झालेले आहे। आता या ब्रेडवरती आपण शेजवान चटणीचा वापर करूया। इथे आपण शेजवान चटणी ब्रेडला थोडी थोडी करून लावून घेऊया। एक एक करून सर्व ब्रेडला शेजवान चटणी लावून घेऊया। त्याच्यानंतर आपण पिसलेलं चीज होतं ते टाकून घेऊया। नंतर इथे कांदा, टोमॅटो आणि काकडी हे सर्व बारीक कापून घेतलेले आहे, ते आपण आता घालून घेऊया। इथे सगळ्यात पहिले कांदा घालून घेतला, नंतर काकडी आणि बारीक कापलेला टोमॅटो। याच्यावरती परत आपण थोडासा चीजचा लेयर देऊया। आता आपण दुसऱ्या ब्रेडला चीज लावून घेऊया, म्हणजेच टॉपिंग। आता आपण कांदा मिसळून घेऊया, टोमॅटो आणि काकडी, तसंच परत याच्यावरती चीज घालून घेऊया। आता आपण हे तव्यावरती ठेवून घेऊया। इथे मी तेल घालून घेतलेलं होतं थोडंसं, त्याच्यावरती आता आपण ब्रेड ठेवून घेतले। आता कमी गॅसवरती आपण 4-5 मिनिटे कुक करून घेऊया। इथे 4-5 मिनिटे झालेली आहे। आता आपण हे खाली काढून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहे। आपलं पिझ्झा ब्रेड रेडी आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स घालूया। तुम्हाला पाहिजे तसं टेस्टनुसार तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड करा। आता आपण ऑरिगॅनो घालून घेऊया। फायनली ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, ही रेसिपी बनवायला वेळही फार कमी लागतो।
अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, जमेल तेवढे शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।